नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दाल तडका तयार करूया. अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. आता या तिन्ही डाळी या कुकरमध्ये मी घालून घेते आणि या डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते. आता या डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या. आता यामध्ये थोडे पाणी घातले आहे. आता यामध्ये 1 ते 2 तमालपत्रे आणि 4 लवंगा घातल्या आहेत. 1 चमचा तेल घातले आहे. 1 चमचा हळद घालूया. या कुकरच्या झाकणाला याप्रमाणे थोडेसे तेल लावूया. यामुळे डाळ बाहेर येत नाही. हा कुकर गॅसवर ठेवूया. कुकरच्या 2 शिट्या आपण काढूया. या कुकरच्या 2 शिट्या मी काढल्या आहेत. कुकरची वाफ गेल्यावरच आपण कुकरचे झाकण काढायचे आहे. मी कुकर गार होण्यासाठी ठेवला आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 4 टोमॅटो आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर 1 मोठा चमचा जिरे घातले आहे. जिरे आता चांगले तळून वर आले आहे. आता यामध्ये कढीपत्त्याची पाने घातली आहेत. आता हा चिरून घेतलेला कांदा घातला आहे. हा कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया. आता यामध्ये हे चिरून घेतलेले टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. हे टोमॅटो या फोडणीमध्येच आपण चांगले शिजवून घेऊया. 2 चमचे जिरे पावडर आणि 2 चमचे धने पावडर घातली आहे. आता हे टोमॅटो चांगले शिजले आहेत. यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे. यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातले आहे. 2 चमचे गरम मसाला घातला आहे. आता एकदा चांगले ढवळून घेऊया. या आमटीला चांगली उकळी आणूया. आता यामध्ये 3 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता या आमटीला चांगली उकळी आली आहे. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. आता ही आमटी 5 ते 8 मिनिटे चांगली उकळूया आणि आपण गॅस बंद करूया. फोडणीचे साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिंग पावडर, 10 लसणीच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या, 1 सुकी मिरची आणि 1 चमचा तिखट पावडर. आता ही तयार केलेली फोडणी या दाल तडकावर घालून घेते. आता दाल तडका तयार आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी अगदी सोपा आणि चविष्ट आहे. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशाच सहज सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.